याला आंब्याचे कलम लावले, मोठाले झाले, पण त्याच्यावर रोग राग पडतच. काय करावं, डोक्यात चाला ना. कवर फवारा येणार यांना. आणि फळाचा पत्या नाही अजून. हां चालेल तो. हो मग मीच का तुमच्या शेतामध्ये मी यायला नाही पाहिजे? नाही हे यायला पाहिजे, पण तू अचानक आली ना. अचानक आली म्हणजे हा? मला ना तुमच्या शेतामध्ये खूप यायला आवडतं. हो का? मला तुमचं शेत इतकं आवडतंय ना. हे काय आंब्याची झाडं, वाव, खूपच छान करून ठेवलं तुम्ही शेतामध्ये. हो मग मी सगळे आंबरेच लावले ना आता. खरंच ना, हो. इतकं भारी वाटतं तुमच्या शेतामध्ये. असं वाटतं की रोज जावं तुमच्या शेतामध्ये. हो ना. हा. एक बघत होतो, हम्म. त्याच्यावर ना थोडस रोग राग आलाय, तर त्याला फवारणी करायची. कुठं दिसतोय तुम्हाला रोगराई? अहो त्याला तू काय झाडाला बघ ना, तू कशी झाली पानं. थोडं थोडं दिसतंय, पण मग छान दिसतंय तुमचं शेत. तरी बी लयच भारी ठेवलंय तुम्ही तुमच्यासारखंच. मला ना हम्म. शेत आहे ना, येट आवडतच नाही अजिबात. हो. एकदम म्हणजे असं टॉप टिप. हो टापटीपणा. जसं की तुमच्यासारखं म्हणा. छान केलंय पण हा शेत. हो. मस्त आहे. कधी म्हणले नाही तुम्ही चांदणी चल तुला मी माझं शेत घुमवून फिरवून आणतो म्हणून? नाही कसं राहतंय, माझ्या मागे कामं राहतात हो का? आणि तुझ्या मागे कामं राहतात. त्याच्यामुळे म्हटलं कसं आहे, चांदीला कसं काय म्हणायचं चला आपल्या रानात. तुमचं बरोबर आहे. तसं म्हणलं तर तुमच्या मागे कामं राहतात, हो माझ्याही मागे कामं राहतात. हो पण तुमच्यासाठी बघा माझे काम सोडून मी इथं येते तुमचं शेत बघायला, हो, हो. इथं फिरायला शेतामध्ये. कारण का मला आवडतं म्हणून, हो हो है की नाही? बरोबर. आणि मग तसं म्हणलं तर आपले बाबूराव बी लयच भारी आहेत. आणि बाबूराव साठी तर मला लयच आवडतं इथं. बरं काय येणं केलं बोल. काय नाही हो, सहज ना? असंच म्हणजे चला म्हणलं बाबूरावला भेटून हो, यावं हो, हो. आणि त्यांचं शेत पण बघावं म्हणलं, थोडस फिरून काय चाललंय काय नाही शेतामध्ये, आता काय काय लावलंय हे ना. काही नाही, नारळ लावले, काही बांबूचे झाड लावले, काही हो आंबे. का? हो आंब्याचे झाडे. नारळाची झाडं पण मस्त आलीत बघा, मोठे मोठे. हो आता नारळ पण येतील त्याला खायला, मला देचाल ना? मग आता इकडे माझ्याजवळ कोणी खायला, बायकून मीच, दुसरं कोणी खायला. बायको तर खाणारच ना तुमची. हो मग शेतामध्ये तुम्ही एवढंच जागेत फिरता का? हा नाही भरपूर शेत आहे आपलं, रोड पर्यंत आहे. हो का? हो हम्म. रोड पर्यंत तिकडे नदी. अच्छा. हो 3.5 एकराचा गट आहे. का हो बाबूराव, हा. तुमच्या शेताची अशी म्हणजे कुणी चांगली वगैरे असं चांगल्या गोष्टी बिष्टी बोलल्या तुम्हाला असं छान नाही वाटत का? म्हणजे चला भाऊ आपल्या शेताचं कोणतरी मस्त म्हणजे हे बोलायले म्हणून, काय म्हणतात ते? आनंद वाटायला पाहिजे ना. हा, असं म्हणते. नाही वाटतं ना. वाटतंय ना. मग वाव होतील बाबरावची. मग. का बाबरावने कसं शेत बनवलं. मग आता चांदणी तुमच्या शेताला एवढं भारी म्हणजे बोलू लागली, तुमचं शेत लय भारी आहे, असं तसं तुम्हाला आनंद होत नाही? मला इतका आनंद झाला तुझी माझ्या रानात आली ना. तेच खरंच. म्हणलं.